नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले सामान्य ज्ञान आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. नाशिक ते पुणे या दोन शहरांना कोणता घाट जोडतो? नाशिक ते पुणे या दोन शहरांना चंदनपुरी हा घाट जोडतो. आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन या संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केली. बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय होती? बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था 3 स्तरीय होती. सुरजागड लोहखाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सुरजागड लोहखाण गडचिरोली या जिल्ह्यात आहे. दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते? दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य आहे महाराष्ट्र राज्य. 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? 6 सोनेरी पाने या ग्रंथाचे लेखक आहेत विदा सावरकर. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाची निवड केली? भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून शीतल देवी यांची निवड केली. एकाच मोसमात माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से सर करणारी पहिली महिला कोण ठरली? एकाच मोसमात माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से सर करणारी पहिली महिला सत्यदेव गुप्ता ह्या ठरल्या. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? लंडन हे शहर टेम्स या नदीकाठी वसले आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली? भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. खालीलपैकी बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? खालीलपैकी बालिका दिन 24 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना कलम 324 या कलमानुसार करण्यात आली आहे. राजीव कुमार हे निवडणूक आयोगाचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत? राजीव कुमार हे निवडणूक आयोगाचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आहेत. भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात? मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती हे करतात. रामलल्ला दर्शन योजना कोणत्या राज्याची आहे? रामलल्ला दर्शन योजना छत्तीसगड या राज्याची आहे. भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा पार पडली? भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 रोजी पार पडले. महाराष्ट्रातील पहिले पोलीस पर्यटन मदत केंद्र कुठे स्थापन करण्यात आले आहे? महाराष्ट्रातील पहिले पोलीस पर्यटन मदत केंद्र शिर्डी येथे स्थापन करण्यात आले आहे. डहाणू औष्णिक विद्युत प्रकल्प कोठे आहे? डहाणू औष्णिक विद्युत प्रकल्प पालघर येथे आहे. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला होता? चले जाव ठरावाचा मसुदा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला होता. 6 ऑगस्ट 1952 रोजी कशाची स्थापना झाली? 6 ऑगस्ट 1952 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झाली.
करडी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? करडी क्रांती खते उत्पादन या क्षेत्राशी संबंधित आहे. लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा. लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा योग्य पर्याय आहे पालक. खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका सीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले आहे? केरळ या राज्याने एका सीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले आहे. कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनाचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते? शेंगा या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते. एप्रिल 2023 मध्ये दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे टिंब नामक आत्मचरित्र प्रकाशित केले. एप्रिल 2023 मध्ये दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे क्रॉस कोर्ट नामक आत्मचरित्र प्रकाशित केले. भारताला भेट देण्यासाठी कोणाला व्हिसा आवश्यक असतो? भारताला भेट देण्यासाठी NRI यांना व्हिसा आवश्यक असतो. पेरॉक्साईड मूल्यमापनाच्या दृष्टीने कार्य दर्शविते. पेरॉक्साईड मूल्यमापनाच्या दृष्टीने ऑक्सिडनचे प्रमाण दर्शविते. ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी टिंब या नावाने शेतकऱ्यांसाठीचे कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले होते. ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी सफल या नावाने शेतकऱ्यांसाठीचे कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले होते. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती? 2011च्या जनगणनेनुसार अंदमान आणि निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती. कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? मांडवी नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते. लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला टिंब असे म्हणतात. लॉर्ड मुनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला रयतवारी पद्धत असे म्हणतात. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात वृद्ध लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण आहेत? वय 60 वर्षे आणि त्यावरील. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील केरळ राज्यात वृद्ध लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण आहे. बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियमन कधी मंजूर झाला? बालकामगार अधिनियमन 23 डिसेंबर 1986 रोजी मंजूर झाला. खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे? खालीलपैकी आसाम या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे. माहितीचा अधिकार अधिनियमन 2005च्या कोणत्या कलमात निरीक्षण आणि प्रतिवेदन याबद्दल उल्लेख आहे? माहितीचा अधिकार अधिनियमन 2005च्या कलम 25 या कलमात निरीक्षण आणि प्रतिवेदन याबद्दल उल्लेख आहे. खालीलपैकी कोणती विंडोज OS ची अत्याधुनिक आवृत्ती आहे? खालीलपैकी विंडोज 11 ही विंडोज OS ची
अत्याधुनिक आवृत्ती आहे. मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केली नाही? मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियमन कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही. खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन पूर्ण केली आहे? कोलकाता शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन पूर्ण केली आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा